नमस्कार, कसे आहात सर्वजण। तर आज ॲक्च्युली मी जॉबला सुट्टी घेतलेली। आज माझा वीक ऑफ होता, तर आठवड्यातली ही पहिली सुट्टी आहे माझी। तर आज मी सुट्टी घेतली होती आणि आज त्रिशाला पण थेरपीला वगैरे घेऊन नाही गेले, कारण मी परत शुक्रवारी पण सुट्टीवर आहे, त्याच्यामुळे आजच सुट्टी घेतली आणि परत शुक्रवारी पण घ्यायचे, त्यामुळे शुक्रवारीच म्हटलं तिला थेरपीला वगैरे घेऊन जावं। तर आता घरामध्ये खूपच पसारा, एकदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आणि त्याच्यानं आज मला एवढं काम आहे, तुम्हाला सांगते। आता 10:30 वाजलेत ते, आणि सकाळी मी 6ला उठलेली आहे। ऑलमोस्ट माझी अर्धी कामं म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि वरण भाताला कुकर वगैरे लावला होता मी। तर आता धुणं भांडी वगैरे राहिल्यात, त्रिशाला आंघोळ पण घालायची आहे। तर चला मी तुम्हाला घरातलं वातावरण दाखवते आणि घरामध्ये पसारा पण किती आहे तुम्ही ते पण बघून घ्या। आणि त्याच्यानं तुम्ही घर पूर्ण आवरणार आहे तो पण व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि आपल्याला आज भरपूर काम आहेत, आपल्याला बाहेर देखील जायचे आणि आत्या पण आज शिवाजीनगरला गेलेले आहेत आणि त्रिशाचे पप्पा पण कामाला गेलेले आहेत, मामा कामाला गेलेले आहेत। फक्त मी एकटीच सुट्टीवर आहे आज आणि त्रिशा पण माझ्यासोबतच आहे। चला मी तुम्हाला त्रिशा दाखवते, त्रिशा काय करते आहे। तर हे बघा, इकडे त्रिशा झोपलेली आहे शांत। आताच तिने दूध बिस्किट वगैरे खाल्लं आहे, त्याच्यामुळे झोपली आहे ती, रात्रभर जागी आहे। मग आता तिला आंघोळ वगैरे घालून तिला झोपवायचे। त्रिशा मम्मा। आणि हे बघा, घरात पसारा झाला आहे थोडासा, तर आज सगळं घर वगैरे आवरायचं आहे। वरण भाताला कुकर लावला होता, इथं चहाचं पातेलं आहे। तर आता हे तर घासायचे आहेत भांडी वगैरे आणि घर आवरून घ्यायचं आहे, झाडून पुसून वगैरे करायचे। आणि हे बघा, इकडे पण कपडे वगैरे आहेत, हे वॉशरूम आहे आणि इकडे बघा किती राड आहे। तर हे सगळं घर मला आवरून घ्यायचं आहे। हे चपात्या आहेत, आम्ही फेकून देत नाही, हे वाळलं तुकडं म्हणजे नाही कायला सुकवायचं आणि नंतर मग कुठली भाजी असेल तर त्याच्यासोबत त्रिशाचे पप्पा वगैरे खातात। आणि तर आता घर वगैरे मी आवरून घेते पटकन आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते घर क्लीन केल्यानंतर कसं दिसतंय। हे बघा, इथं घराला पेंट केला होता, पण आता खूप दिवस झाले त्याच्यामुळे ती भिंत बघा कशी दिसायला लागली। तर काय करणार, परत पेंटिंग करायची आहे, पण वेळ आहे। आता घर वगैरे आपण छान छान आवरून घेऊ, ठीक आहे। आणि ते बघा आमच्या घरातलं देवस्थान। चला तर मी घर आवरल्यानंतर तुम्हाला दाखवते घर कसं दिसतंय वगैरे, ठीक आहे। आता माझे कपडे वगैरे धुवून झाल्यात, ओटा वगैरे आवरून झाला आहे, भांडी वगैरे घासलं ते मी, आणि त्रिशाला देखील झोपवलं आहे। आता फक्त राहिलं आहे झाडून पुसून झालं की आणखीन पुढे काम आहे। त्रिशाला आंघोळ घालायची आहे, तिला जेवण चारायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाहेर जायचं आहे। कुठं जाणार आहे, काय काम आहे, हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच। बघा, इथं त्रिशाला मी झोपवलं आहे आणि इकडे माझे थोडेसे कपडे वाळायला घालायचे राहिलेले आहेत, तर तेच घालत आहे। आणि हा आमच्या इथल्या मगरपट्ट्याचा व्ह्यू आहे। हे बघा किती छान वाटतंय, मस्त की नाही, मस्त वाटतंय। ती स्कूल आहे, हां छान आहे। तिकडे खूप लांब असे डोंगर पसरलेले, तेवढे क्लिअरली इथून दिसत नाहीत, पण डोंगर वगैरे छान वाटतं। तर फायनली माझं घर वगैरे आवरून झालं आहे। हे बघा सगळं आवरून झालं आहे। भाजी संपली होती म्हणून मी परत भाजी केली, थोडीशी कांदा टॅमॅटोची चटणी केली होती, कारण त्रिशाच्या पप्पांना भाजी थोडी होती, त्याच्यामुळे सकाळी केलेली गवारची भाजी संपली होती। आणि फायनली सगळे कामं वगैरे झालेले आहेत आणि आमची त्रिशा मॅडम झोपलेले आहेत तिथं। तर आता आपल्याला त्रिशाचे पप्पा आले, तर त्रिशाचे पप्पा आले की आपल्याला बाहेर जायचं आहे, थोडे डॉक्युमेंटचे कामं वगैरे, तर तेच करायला जायचं आहे। आणि तुम्ही म्हणता असं घरात असली की आवरतच नाही, मग घरात असले ना की मला केस विचारू वाटत नाही, काहीच करू वाटत नाही, फक्त असं वाटतं घरातले कामं वगैरे करावे, शांत बसावं। तर आता थोड्या वेळाने त्रिशाला उठवणार आहे, तिला आंघोळ वगैरे घालायचे, तिला जेवण वगैरे चारायचे, मग आपण बाहेर जाणार आहे। आता मी थोड्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही बाहेर जाणार आहे असं तसं, पण तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे, गेलो तो संध्याकाळी जाणार आहेत। आणि आता त्रिशाला मी उठवलं होतं, तिला आंघोळ वगैरे घातली आहे, तर चला तुम्हाला ती दाखवते काय करते आहे। त्रिशाला आंघोळ वगैरे घातली आहे, छान टिक्का वगैरे लावला आहे, स्वेटर घातला आहे आणि सॉक्स पण घातलेत आहेत, कारण का तिला खूप गार लागत होतं, गरम गरम पाण्याने आंघोळ घातली होती त्याच्यामुळं।
हे बघा त्रिशाचे पप्पा पण आले होते, तर ते पण येऊन झोपले. ते सकाळी पहाटे जातात त्याच्यामुळं. आणि इकडे मी त्रिशाचा वरण भात मिक्सरला फिरवला आहे आणि तिला आता चारायचं आहे, तिला भूक लागली आहे त्याच्यामुळे. तर आता त्रिशासाठी इकडे वरण भात वगैरे घेतला आहे, पाणी घेतलं आहे, रिमोट घेतला आहे जवळ टी व्ही बघण्यासाठी. गोळी आहे ना त्याला कट करायला घेते आणि ही गोळी खूपच छोटी आहे, त्याच्यामुळे हे जे दिवसभरात 3 तुकडे चारायला लागतात त्यामुळं. आता हे बघा त्रिशाला मी बाहेर घेऊन आले, आवरले वगैरे. ती बघतीये माझ्याकडे, त्रिशा. तर आता तिला मी जेवण वगैरे चारते, तिला भूक लागलेली आहे आणि तिची दुपारची गोळी आहे, त्यामुळे दुपारची गोळी पण तिला चारावी लागेल. मी मॉर्निंगला आज 6 वाजता उठली होते, सुट्टी होती त्यामुळं. तरी पण आणखी माझी निम्मी कामं, थोडीफार कामं राहिल्यात, पुरीला चारायचं वगैरे. तर दिवसभर काय ना काय असतंच. बघा त्रिशा मॅडमचं जेवण बिवण झालेलं आहे आणि इकडे मी तिच्यापाशी झोपले, तर तिने किती जोरात माझे केस पकडले आणि वरडती. कशी वरडते तू? मला दुखतंय ना, सोड ना गो, सोड ना गो, प्लीज ना गो त्रिशा, प्लीज ना गो, सोड ना गो, आहे सोड ना गो त्रिशा, सोड पण माझी केस. सोड. स्वतःने केस धरल्या तरी स्वतःच वरडतीये, काय खरं नाही. बर सोड ना ग, आहे प्लीज ग, दुखतात येत ग मला हे केस, सोड ना ग, प्लीज सोड ना ग, प्लीज ग सोड ना. असं दिसतंय की हळूच धरल्यात पण लय जोरात धरल्यात तिने माय केस. बर सोड 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 सोड. बघा मी चहा घेतलेला आहे मस्तपैकी, तुम्ही पण या चहा प्यायला, मस्त वाटते की नाही. आणि हे बघा पाऊस आला होता आमच्या इकडे, तर झाड पण किती छान वाटतात. 3 झाड आहेत, ही वेल आहे, एक ह्याचं कारल्याचं झाड आहे आणि तुळशीचं झाड आहे. पाऊस येतोय. मॅडम, हो आमच्या त्रिशा मॅडम, काय बोलायला लागलात तुम्ही? आहो काय म्हणताय? झोप आली तुम्हाला? आत्ता दिवसाचं झोपायचंय? नाही नाही झोपायचंय, 2 तास झोपले ना आता तुम्ही, आता नाही झोपायचं. झोपायचं का आता? नाही झोपायचं, समजलं का तुम्हाला? हा समजलं म्हणती, समजलं म्हणतीस तू? हा माझं ये दिशा पिलू, माझी दिशी मम्मा, माझं ये दिशा पिलू, माझी दिशी मम्मा, माझं पिल्लू. रील्स बनवायची तुला आहे, रील्स बनवायची, तू छान छान दिसायली म्हणून. आले बापले त्रिशा मम्मा, ए आमचं पिल्लू बाबा, ए आमची मम्मा बाबा, ए आमचं पिल्लू बाबा. हे आमचं पिलू सगळं तिकडं आली तर मध्ये मध्ये करायला लय प्रेम चाललंय. बर काढा हात सर का, आम्ही दोघे रील्स बनवतोय, आम्ही दोघी हाय की नाही ग मम्मा? रील्स बन छान असं वांग केलं आहे भरलेलं आणि इकडे चिकनची भाजी केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.